नमस्कार. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनातनं एक विचार कधी ना कधी येतोच. आणि हा विचार दिसायला खूप सामान्य वाटतो, पण तो खूप धोकादायक असू शकतो. आज आपण याच विचारावर जरा बोलूया. आणि तो विचार म्हणजे मी एकटा काय फरक करू शकतो किंवा मी एकटी काय करू शकते. कधीकधी आपण काय करतो, जबाबदारी सरळ दुसऱ्यांवर ढकलून देतो आणि म्हणतो, ओ ही तर इंडस्ट्रीची समस्या आहे, माझी थोडीच आहे. आणि हो, काही वेळा तर असंही वाटतं की हे जे छोटे छोटे बदल आहेत ना, ते फक्त दाखवण्यासाठी आहेत, दुसरं काही नाही. बरं, जर तुमच्या मनातही असे विचार कधी आले असतील, तर आजचं हे विश्लेषण शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण फक्त काय वाटतं यावर नाही, तर आकडे काय सांगतात, तथ्य काय आहेत यावर बोलणार आहोत. आणि शेवटी आपण सगळे मिळून या प्रश्नाचं उत्तर शोधूया की हे छोटे बदल खरंच काही फरक घडवतात की नाही. चला तर मग सुरुवात करूया. आपलं पहिलं मिथक, मी एकटा काय फरक करू शकतो. आता बघा, वरवर पाहिलं तर हा विचार अगदी बरोबर वाटतो, पण ह्यात एक खूप मोठी चूक आहे. ती म्हणजे टिकाऊपणा किंवा सस्टेनेबिलिटी ही काही एका व्यक्तीची गोष्ट नाहीये, तो एक एकत्रित परिणाम आहे. चला, एक अगदी सोपं उदाहरण घेऊ. एक साधी पाण्याची प्लास्टिकची बाटली. एका बाटलीमध्ये साधारणपणे 20 ते 25 ग्रॅम प्लास्टिक असतं. आता विचार करा, समजा एक व्यक्ती दिवसाला फक्त एक बाटली वापरते, तर वर्षाला किती झाल्या? बरोबर, 365 बाटल्या. आणि ह्याचं वजन केलं ना, तर ते जवळजवळ 8 ते 9 किलो प्लास्टिक होतं, फक्त एका व्यक्तीकडून एका वर्षात. आता जरा या आकड्यांकडे बघा. जर फक्त एका व्यक्तीने स्टीलची बाटली वापरायला सुरुवात केली, तर वर्षाला 365 प्लास्टिक बाटल्या वाचतात. आता विचार करा, एका सोसायटीमधल्या फक्त 50 लोकांनी हा बदल केला, तर वर्षाला तब्बल 18,250 बाटल्या वाचतात. आणि जर हेच 1,000 लोकांनी केलं तर आकडा होतो 3,65,000. म्हणजे विचार करा, एक छोटासा बदल, पण एकत्र आल्यावर तो एका मोठ्या चळवळीचं रूप घेऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हीच आहे की आपला बदल जरी छोटा असला तरी आपण एकटे नाही आहोत. ठीक आहे, आता वळूयात दुसऱ्या मेथाकडे. मोठं प्रदूषण तर इंडस्ट्री करते, आपल्या छोट्या छोट्या कृतींनी काय होणार आहे? हे खरं आहे, इंडस्ट्रीचं प्रदूषण मोठं आहे, यात काहीच शंका नाही. पण एक मिनिट थांबा. त्या इंडस्ट्रीज उत्पादन कोणासाठी करतात? आपल्यासाठीच ना. मागणी आपणच तर तयार करतो. चला, विजेचं उदाहरण पाहू. आपल्या घरातला एक साधा बल्ब, जुना पिवळा 60 वॅटचा बल्ब, वर्षाला साधारण 110 युनिट वीज वापरतो आणि यातून जवळपास 90 किलो कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. याच्या उलट आजचा 9 वॅटचा LED बल्ब फक्त 15 युनिट वीज वापरतो आणि कार्बन उत्सर्जन होतं फक्त 12 किलो. म्हणजे हिशोब केला तर फक्त एका बल्बमागे वर्षाला तब्बल 78 किलो कार्बन डायऑक्साईडची बचत होतीये. विचार करा, फक्त एका बल्बने एवढा मोठा फरक पडतो. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायला हवं. जेव्हा आपण घरातला एक अनावश्यक स्विच बंद करत नाही, तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी कोळसा जळत असतो. आपला एक छोटासा निष्काळजीपणा पर्यावरणावर थेट परिणाम करतो. आता कागदी टिश्यूबद्दल बोलूया. आपण किती सहजपणे वापरतो नाही का? पण 1 किलो कागदी टिश्यू बनवण्यामागे काय दडलंय हे आकडे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. यासाठी साधारण 15 ते 20 झाडं लागतात, 140 ते 160 लिटर पाणी लागतं आणि याशिवाय रासायनिक प्रक्रिया आणि ऊर्जा तर वेगळीच. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक टिश्यू फक्त काही क्षणांसाठी उपयोगी पडतो, पण एक झाड मोठं व्हायला कित्येक वर्ष लागतात. याऐवजी आपण साधा सुती रुमाल किंवा धुता येईल असं कापड वापरू शकतो. हा बदल खूप छोटा वाटेल, पण तो खूप शक्तिशाली आहे. आता आपलं तिसरं आणि शेवटचं मिथक. हे सगळं फक्त नावापुरतं आहे, दिखावा आहे, खरा परिणाम काहीच होत नाहीये. बरं, मग आता आपण एका अशा प्रदूषणाबद्दल बोलूया जे आपल्याला दिसत नाही. ते म्हणजे अन्नाची नासाडी. आपण जे अन्न वाया घालवतो ना, ते फक्त अन्न नसतं. जेव्हा 1 किलो अन्न कचराकुंडीत जातं, तेव्हा ते तिथे सडतं आणि त्यातून मिथेन नावाचा वायू तयार होतो. आणि हा मिथेन वायू कार्बन डायऑक्साईडपेक्षा तब्बल 25 पट जास्त धोकादायक आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर अन्न वाया घालवणं म्हणजे हवामान बदलाला थेट आमंत्रण देणं. आता एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. आपल्याला वाटतं, मी कापडी पिशवी वापरतो म्हणजे मी पर्यावरणाची काळजी घेतो. पण खरं वास्तव काय माहितीये? एक कापडी पिशवी बनवायला खूप जास्त पाणी आणि ऊर्जा लागते. त्यामुळे ती तेव्हाच पर्यावरणपूरक ठरते जेव्हा तीच पिशवी आपण कमीत कमी 100 पेक्षा जास्त वेळा वापरतो. याचा अर्थ सरळ आहे.
फक्त पर्यावरणपूरक वस्तू विकत घेणं महत्त्वाचं नाही, तर त्या वस्तूंचा पुरेपूर वापर करण्याची सवय लावणं जास्त महत्त्वाचं आहे. खरी ताकद वस्तूंमध्ये नाही, आपल्या सवयींमध्ये आहे. आता आपण ह्या सगळ्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय. हे जे छोटे बदल आहेत, ते आपल्या भारतासारख्या देशात इतका प्रचंड मोठा परिणाम का करू शकतात? याचं उत्तर दडलंय एकाच आकड्यात, आणि तो आकडा आहे 140 कोटी. हो, ही आपल्या भारताची लोकसंख्या आहे. आता बघा, आपण असं म्हणत नाहीये की सगळ्यांनीच बदलायला हवं. फक्त विचार करा, जर या प्रचंड लोकसंख्येपैकी फक्त 10% लोकांनी, म्हणजे साधारण 14 कोटी लोकांनी फक्त एक छोटासा बदल स्वीकारला, तर काय होऊ शकतं? त्या एका छोट्या बदलाचा जो एकत्रित परिणाम होईल ना, तो युरोपातल्या एखाद्या संपूर्ण देशाने केलेल्या प्रयत्नांइतका असेल. ही आहे आपल्या लोकसंख्येची ताकद. आपल्याकडे एक छोटासा बदलसुद्धा खूप मोठा परिणाम घडून आणू शकतो. बरं, मग हे सगळं समजून घेतल्यावर आता वेळ आहे कृती करण्याची. आपला हा प्रवास लगेच सुरू करण्यासाठी आपण काय करू शकतो? ही एक छोटीशी चेकलिस्ट आहे. आजच यातलं काहीही एक निवडा. स्टीलची बाटली वापरायला सुरुवात करा. घरात LED बल्ब लावा. टिश्यू पेपरऐवजी सुती रुमाल वापरा. ताटातलं अन्न वाया घालवणं कमी करा. जवळच्या अंतरावर चालत जा किंवा आपली कापडी पिशवी खरंच पुन्हा पुन्हा वापरा. यापैकी फक्त एक गोष्ट निवडा आणि आजपासूनच सुरुवात करा. तर मग आजपासून तुम्ही यातला कोणता एक बदल स्वीकारणार आहात? आम्हाला खाली कमेंट्समध्ये लिहून नक्की सांगा. कारण लक्षात ठेवा, पर्यावरण वाचवणं ही एकाची जबाबदारी नाही, ती आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. धन्यवाद.